या ठिकाणी उल्हासनगर येथील फिर्यादी यांनी दिनांक 18/11/2025 रोजी गुन्हा दाखल केला। गुन्हा क्रमांक 755/2025 BNSS कलम 310(2), 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्यातील फिर्यादीनुसार फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे त्याला उल्हासनगर येथून मलकापूर येथे बोलवण्यात आले व 1,05,00,000 रुपये देतो अशा प्रकारची आमिष दाखवून त्याला मलकापूर शहरातील सुनसान जागेत ऑटोने नेऊन आरोपितांनी संगनमत केले व त्यांनी त्याच्या गळ्यातील 20.6 ग्रॅमची वजनाची सोन्याची चेन व 40,000 रुपये रोख रक्कम असे एकूण 1,90,000 रुपयाचा मुद्देमाल त्याला मारहाण करून व जीवे ठार मारण्याचा दम देऊन हिसकावून घेऊन दरोडा घातला। त्याप्रमाणे फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल झाली। त्यानंतर पोलीस स्टेशन स्तरावर आम्ही डीबी पथके तयार केली व तात्काळ आरोपी अटक करण्याबाबत डीबी पथकाला सूचना देण्यात आल्या। त्यानुसार डीबी पथक यांनी आरोपिताकडे असणाऱ्या आरोपितांपैकी एकाचा फोटो फिर्यादीकडे असला। त्या फिर्यादीने दाखवलेल्या फोटोवरून आरोपीने त्यांच्यासोबत केलेला प्रकार सांगितला। त्याप्रमाणे डीबी पथकाने सदर आरोपीला तात्काळ पोलीस स्टेशनला घेऊन आले व खात्री पटल्यानंतर व फिर्यादीने ओळखल्यानंतर नमूद आरोपी याच्या माध्यमातून प्रदीप सुरेश जैन याच्या माध्यमातून इतर 4 आरोपी त्यापैकी निखिल संजय भोसले, सौरभ कैलास जयस्वाल, विशाल विजय नारखेडे, चेतन तानाजी व्यवहारे यांना अटक करण्यात आली। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रीनिक लोढा साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय महाजन सर, तसेच आमच्या डीबी पथकातील अधिकारी सपोनी वारे, डीबी पथकाचे कॉन्स्टेबल शेख आसिफ, योगेश तायडे, संतोष कुमावत, नवल राठोड, सूरज चौधरी, प्रवीण गवई, आनंद माने यांनी केली। सदर आरोपितांना आज रोजी कोर्टात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना 21 नोव्हेंबर 2025 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। तपास सुरू आहे।